अरे घाबरले ना मी. मॅडो सॉरी. अरे हळू. आय एम डॅम शुअर आता ना हिची दायगिरी सुरू होईल यार. ए मॅडो, टेबलवर जेवण काढून ठेवले हा. आणि हो, फ्रीज मध्ये ताक पण आहे आज. ताटात काहीही शिल्लक ठेवायचं नाहीये. जेवण झालं की ताट नीट विसरून ठेव. आणि हा, गार पाण्याची बाटली बाहेर काढून घेतल्यावर फ्रीजचा दार आठवणीने बंद करायचंय. कळलं का? हो. आणि आईला आजही उशीर होणार आहे ऑफिसात हे सांगायला विसरलीस की ग? काही गोष्टी सांगायची गरज नसते रे. आता जेवण झाल्यावर बेडरूमचं दार बंद करून घेऊन लॅपटॉप समोर 2-3 तास समाधी लाव. हे मी तुला सांगायची गरज आहे का? शाळा. आज काहीतरी लफडा दिसतोय यार. ही चोंबडीनं जामच डोळ्यात ठेवणे माझ्यावर. काय झालंय तुझं? काय नाही, अभ्यास करू दे ना यार. मी कुठे नाही म्हणलं, कर की. तू सुटलेस 12वीच्या चक्रातून. माझा अभ्यास कसला हार्ड आहे माहिती आहे ना तुला. खरंच ना? ठीक आहे. जा बच्चू, जी ले अपनी जिंदगी. लैपटॉप पे ओ शिट हे काय यार. शिट. रुपया आधी सगळे विंडो बंद कर. सगळे सर्च बंद कर. सगळी हिस्ट्री डिलीट कर. लवकर. ओल्गा नो प्रॉब्लेम. कोण आहे ही? हिला लिलीविषयी कशी काय माहिती आहे? मेला भेंचो तू. लागले आता तुझं पूर्ण लागलेस. एक मिनिट. चायला ही बाहेर बसलेली आपलीच ओल्गा तर माझी ठासत नाहीये ना? ओ माय गॉड, लुक हुज हिअर. आज एवढ्या लवकर स्टडीज कंप्लीट? स्कॉलर झाला की बुवा तू? नाही, तसा अभ्यास खूप बाकी आहे. पण हा, तू म्हणाली होती ना ते फ्रीजचं दार नीट बंद कर, तेच बघायला आलो होतो.
बघ, मी फ्रीजचं दार बंदच केलं होतं. तू ना मला उगाच ओरडत असतेस. लिली, डोंट बी सिली. हा, काय म्हणालीस तू? अरे पावचळलेस का तू? एवढं काय झालं लचकायला? ते लिलीच्या फोनसोबत सेल्फी काढत होते म्हणून डायलॉग मारला. पण तुला एवढं डिस्टर्ब होण्यासारखं काय झालं? आणि बाय द वे, फ्रीजचं दार तूच उघडं ठेवलेलं, मी जाऊन बंद केलंय, कळलं ना? म्हणून तुला सिली म्हणाली. यू फूल. बरं आहेस ना तू? चल, फेकू नको. ते तू काही पण आपले वायात कल्पना करून घेतेस आणि मला काय आसरट मेसेजेस पाठवत असतेस. बघू फोन बघू. ए, फोनला हात नाही लावायचा. फोन बघू. ए रुपया, फोन दे इकडे. रुपया, फोन दे इकडे. अगं थांब. रुपया, अगं थांब. 3 दिवसापासून सुटली नाही. कॉन्फिगरेशनची हार्ड लेवल सॉल्व नाही झाली, आत्ताच उठायला आली. प्लीज गेम बिघडू नको. रुपया, फोन दे इकडे. तो खिडकीतून बाहेर फेकून दे ना. रुपया. अगं त्यापेक्षा हे डबडं फेकून दे खाली. एवढी मोठी गोडी झाली तरी अजून कॅन्डी क्रश खेळते. लाज नाही वाटत का? मग काय तुझ्यासारखा अभ्यास करत बसू का 2-2 तास लॅपटॉपवर? स्टुपिड, गेम बिघडवला ना माझा. इडियट. सांगणार आहे मी तुझं नाव मम्माला. तू आज काय काय केलंयस ते सांग सांग. ई. मी नाही घाबरत, तुला पण आणि मम्मीला पण. व्हॉट द फक? हिला कसं माहिती आहे? वा रुपेश भाऊ, तुमचे एल लागलेत पूर्णपणे चांगलेच एल. असल्या गाड्या कोण करत असेल यार? कोणीतरी माहितीतलाच पंढर असणार आहे. हॅलो. ए रुपया भोसडीच्या, कुठेस रे तू? गाढवाच्या योग्य भागात. तुला काय करायचंय? शक्यच नाही. ते मेसेंजरवर काय धंदे करतोस ओल्गा का बिलगा नावाने? ए चू, इथे मी डोंगरावर आहे. 1.5 दिवस झाले नेटवर्क नाहीये. आता पहिला कॉल तुझा आला. रेंज कशी काय मिळाली इतक्या उंचावर देव जाणं. एक तर हाईकला टांग मारलीस तू, वरून फोन करून चुट्यात एक प्रश्न विचारतोय. ए अभय आणि चिन्या आहेत का तुझ्या बरोबर? ते दोघं माझ्या सोबतच आहे. येतात आहे खालूनवर. आणि कसला मेसेज करते तुला ती ओल्गा की पुलगा? आता मेलास तू. आता तुझ्या गोट्या कपाळात. ती ब्लॅकमेल करून चड्डी पण काढून घेईल तुझी. ती चड्डी घातलीस ना तू? ब्लॅकमेलिंग? शपथ. म्हणजे आता मेलास तू. ती ब्लॅकमेल करून चड्डी पण काढून घेईल तुझी. चड्डी घातलीस ना तू? चड्डी घातलीस ना तू? चड्डी घातलीस ना तू? यू बीच. हे सरळ ब्लॅकमेलिंग आहे यार. आईला नाव सांगलं, हे का माझी ताई लागून गेली का मोठी ओळगा ताई. गाढवा मूर्खा नालायका, यासाठी घेऊन दिला होता तुला लॅपटॉप. हे काय करतोस? मला तर सांगितलं होतं चांगला अभ्यास करीन, चांगलं करियर करण्याचा प्रॉमिस केलेलं होतं मला. हाय तुझा अभ्यास. सेक्सॉलॉजीचा अभ्यास करतो ते या वयात. तोंड दाखवायला सुद्धा मला कुठे जागा काढली नाही रे तू. आणि वर परत माझ्याकडे तोंड वर करून पाहतोस. महाखंडणी खुराचा हा पर्दाफाश. जीवे मारण्याची धमकी द्यायचा. तब्बल 30 लाख वैभव. पण पैशांसाठी एका प्रियकरानं प्रेयसीला लुबाडल्यानं पैशांसाठी मित्रांनी मित्राचा विश्वासघात केला. पैसे? बँकच्या हिला कुठून पैसे देऊ आता मी? $70,000? आर यू सिरियस? मी एक स्टुडंट आहे यार, कोणाकडून किती मागायची काय अक्कल आहे?
ताईला सांगायला हवं यार. ओ शिट शिट शिट, नॉट अगेन. काय फालतूपणा आहे यार हा. काय झालं का ताई? अरे फालतू ऍप बघ ना. ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी म्हणून इन्स्टॉल केला, तर नको ते मेसेजेस पाठवून ना डोकं खराब करून टाकले या लोकांनी. काही करायचं म्हणलं ना मोबाईलवर तर यांचे सारखे ऍड्स मध्ये मध्ये. फायदा कमी आणि नको तो त्रास जास्त झालाय. आता ना अनइन्स्टॉलच करून टाकते. काय झालं रे तुला? काय नाही. थोड्या वेळापूर्वी मी जो सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला होता ना, हा कदाचित तो एखादा मालवेअर असणार. येस. आणि त्याचा गैरवापर करून कोणीतरी माझ्या मेसेंजर अकाउंटची माहिती चोरली असणार. म्हणजे मी जर तो सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करून टाकला तर हा प्रॉब्लेम आपोआपच सुटेल. यस. अरे यार, सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करून मेसेज म्हणजे हे आता चांगलंच घुसलंय. म्याव लिली म्याव करेल. पर्शियन कॅट. रस्त्यावरच्या कुत्र्याला 2 बिस्किट घालत नाही मी कधी, आणि मी मांजर पाळेन. ओ हॅलो, कुणाशी बोलते ही? गणली आहे का ही मेजर? आता तुला कुठून सांगू माझे किती आणि कसे फाटले म्हणून. जशी तुझी लिली होती ना, तशी माझी पण एक लिली होती. वेडपट बे चुत्या साली. कोणत्या त्या रुपेश देशमुखाला ती फडतूस मांजर विकलीस ती शोध आधी. करतोयस बाय द वे तू आता? सांगितलं ना नोट्स. अरे पण मम्मीने जे सांगितलेलं ते केलंस का तू? काय? ते 3 होमवर्क कुठले तरी देऊन गेलेले तुला.
मित्रांनो, जर तुम्हाला ही शॉक कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचा दर्जेदार कंटेंट पाहण्यासाठी माझ्या संतोष कोल्हे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. यापुढेही मी चांगले व्हिडिओज, शॉक कथा, शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कंटेंट पोहोचावा म्हणून शेअरही नक्की करा.